चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुलात 3 दिवस चालणाऱ्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचा प्रारंभ 2036 साली ऑलिम्पिक आयोजनाच्या तयारीसाठी स्पर्धांच्या संख्येत वाढीसाठी चंद्रपूर सज्ज असल्याचे उद्घाटक माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन। चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुलात 3 दिवस चालणाऱ्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचा थाटात प्रारंभ झाला। माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला। आमदार मुनगंटीवार यांनी स्वतः खेळून आनंद घेतला। चंद्रपूर क्रीडा संकुलात अत्याधुनिक बॅडमिंटन हॉल तयार झाल्यापासून राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित होत आहेत। या हॉलसह बल्लारपूर येथील सुसज्ज क्रीडा संकुल देखील स्पर्धांसाठी तयार होत आहे। याशिवाय माडा प्रकल्पात 16 एकर जागेवर 160 कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारले जात असून चंद्रपूरकर खेळाडूंना राज्य देश स्तरावर नैपुण्य दाखवण्याची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती स्पर्धा उद्घाटन प्रसंगी आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केली। मुंबई आणि पुण्याच्या बरोबरीने चंद्रपूरमध्ये बॅडमिंटन हॉल तर आहे, पण भविष्याचा वेध घेत विश्वगौरव देशगौरव प्रधानसेवक नरेंद्र मोदीजींनी जे सांगितलं की ऑलिम्पिक 2036 मध्ये अमेरिका रशियाच्या सोबत चीनच्या बरोबरीने मेडल प्राप्त करणारा आमचाही देश राहील आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले। मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए या भावनेने 2036 मध्ये आमचाही एक संकल्प आहे की आमचा जिल्हाही पुढे मागे टाकला आणि त्या दृष्टीने बॅडमिंटन हा हॉल एअर कंडिशन तर तयार झालाच आहे। आता बल्लारशाच्याही स्टेडियम मध्ये आपण एक एअर कंडिशन हॉल तयार करतोय आणि पुढचा संकल्प आहे तो आहे माढामध्ये 16 एकर जागेमध्ये आपण 137 कोटीचा स्वर्गीय वीर बाबूराव शेरमाके यांच्या नावाने ज्या ठिकाणी 10 बॅडमिंटन कोर्ट असेल, अनेक कोर्ट असेल, पण 10 बॅडमिंटन कोर्ट असेल असाही हॉल एअर कंडिशन तयार करतोय। आणि म्हणून सिद्धार्थजी तुम्ही असं सहज म्हणाला की वेस्टर्न झोनची स्पर्धा इथं घ्यावी, आम्ही नुसतं घ्यावी या शब्दावर जोर देत नाही, घ्यावीच, कारण चंद्रपूरचा सहज होतो आणि इथं तुम्ही स्पर्धा आयोजित करण्याची तयारी करा। हम पूरी शक्ति के साथ में रहेंगे, हा विश्वास आहे की